शिमली छाया बेगुनी माया जली को मात्री दाया रभुया छपे रखला सकी न मैले कलेज कोना मा छपक गरी पारो की क्या हो कोना रमोना मा। नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मित्रांनो, आज जात आहे मी कोल्हापूरला प्रवास हा माझा फर्स्ट टाइम आहे। खरं तर मित्रांनो, ट्रेनवरचा प्रवास माझा फर्स्ट टाइम आहे। मी आयुष्यातल्या 23व्या वर्षी ट्रेनमध्ये पहिला प्रवास करत आहे। आजपर्यंत कुठेही जायचं असला तर मी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा वापर करीत होतो। मित्रांनो, प्रत्येक मनुष्याला वाटते की मनुष्याने विमानात बसावं, जहाजामध्ये बसायचं किंवा कुठल्या बोटेमध्ये बसायचं। पण मित्रांनो, मी 23व्या वर्षा होतपर्यंत मला असं वाटायचे की आता मला ट्रेनमध्ये बसायचं आहे। म्हणून खरं तर मित्रांनो, मी कोल्हापूरला कशाला चाललो ते आधी तर सांगितलंच नाही। मित्रांनो, माझं आहे फॉरेस्ट गार्डचं DV होतं, त्याच्यामुळे मी कोल्हापूरला बाईकने किंवा 4 व्हीलर न जाता ट्रेनचा मार्ग स्वीकारला। आणि माझा फर्स्ट टाईम असल्यामुळे मी तर एकटा जाऊ शकलो नसतो, म्हणून मी आपल्यासोबत मित्राला घेतला आणि सीधा आला रेल्वे स्टेशनवर। रेल्वे स्टेशन मित्रांनो हा कोणता, तर भंडार रोड रेल्वे स्टेशन आहे। आमची ट्रेन 5-10 मिनिट लेट होती। खरं तर ट्रेनचा प्रवास खूप गजब असतो। मी खूप एक्सायटेड होतो की ट्रेनमध्ये बसायचा आणि बसल्यावर कसा वाटतो, ह्या सर्व गोष्टीमुळे मी खूप एक्सायटेड होतो। आमची ट्रेनची मी वाट बघत इकडं तिकडं कॅमेरा घुमत होतो। हे नागपूर मार्गाने येणारी ट्रेन होती आणि आमची इकडून येणार होती गोंदिया साईडमुळे। खरं तर मित्रांनो, कुठं थांबायचं, आपण कोणत्या ब्लॉगमध्ये थांबायचं, हे सर्व प्लॅटफॉर्मवरच लिहिलेलं असतं। आमचं S10 होतं आणि हे बघा आमची ट्रेन आली आहे। मी मित्रांना विचारत होतो की आपला डब्बा असतो जो ट्रेनचा, तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार, त्याच्यामुळे ते बघ तिकीटवर बघ तिथं असं। तर आमच्या मित्रांनो S10चा होता। हे बघा CR वगैरे लिहिलं इथं, त्या डब्यावरच लिहिलेलं असते। ट्रेन थांबली। प्रत्येक मित्रांनो, लोकल स्टेशनवर 2 मिनिटाच्या वर ट्रेन थांबली नसते। आम्ही एंटर केला ट्रेनमध्ये। एकच सीट आम्हाला 2 in 1 मिळाली होती, कारण रिझर्वेशन थोडं लेट केल्यामुळं आम्हाला स्लीपर पुणेच्या नंतर मिळणार होतं आणि पुणेपर्यंत एकच सीट 2 जणांना वापरायची होती। आणि बघा मित्रांनो, 26-28 घंट्याचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कोल्हापूर जंक्शनला। हा कोल्हापूर जंक्शन आहे मित्रांनो, बघून घ्या। 2 साईडला ट्रेन इथं थांबत असते, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला। आणि ह्या बाहेरचे लोकेशन। आणि आम्ही निघालो मित्रांनो
अंबाबाई टेम्पलकडे. आम्हाला येता येताच खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे आम्ही इकडं तिकडं हॉटेल शोधत होतो आणि त्या मंदिरात जवळच म्हणजे उजव्या हातालाच हा हॉटेल आम्हाला सापडला. प्युअर व्हेज असल्यामुळे आम्ही इथं गेलो आणि 100 रुपये थाली जेवण केलं आणि मंदिरामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. मंदिरातलं आतलं लोकेशन मित्रांनो. नवरदेव नवरी भेटली. कोल्हापूरमध्ये आम्ही फर्स्ट टाइमच प्रवास केल्यामुळे आम्हाला सर्व नवल वाटत होता. ह्या कोल्हापुरी ज्या आपण का म्हणतो चपला आपल्या गावठी भाषेमध्ये, त्या फेमस आहेत. सर्व राजे राजवाड्याच्या काळातील हे सर्व घराची रचना होती. गेट पण एकदम जबरदस्त भारी होत्या. जिकडे तिकडे दुकानाची गर्दी आणि श्रद्धालूंची गर्दी होती. वेलकम टू कोल्हापूर. मित्रांनो, आम्ही अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण गर्दी इतकी असल्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही. आणि मग जवळच्याच शाहू महाराज सांस्कृतिक भवनामध्ये प्रवेश केला आणि हा आतील परिसर. इथं सर्व बाहेरून आलेले टुरिस्ट हे बघा मित्रांनो, शाहू महाराजांचं खूप छान अशी आर्किटेक्चरची रचना करून सन्यारी हा सभागृह बांधण्यात आला असावा. खरं तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये फिरण्यासाठी खूप ठिकाणं आहेत आणि खूप काय म्हणतात त्याला आश्चर्यजनक पण इथं प्लेसेस आहेत. आम्ही या ठिकाणी 1-2च प्लेसेस बघितलं आणि ज्या आम्ही कामासाठी आलो होतो तो काम आम्ही पार पाडला आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या गावाकडील ट्रेन पकडली आणि गावाला गेलो. हे ठिकाण आहे मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांचे समाधी स्थळ, जो की अंबाबाई मंदिरात जवळून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर आहे. टावर हाऊस आहे तिथलं. येथे माहिती आहे का, एखाद हॉरर मूवी शूट होऊ शकते. त्या गाड्यांमध्ये इतक्या जागा ह्या बीट्स आहेत, म्हणजे चमगादर खूप साऱ्या त्या लटकलेल्या असतात.
आणि आता आलं मित्रांनो तो अंबाबाईचं. आम्हाला मंदिर 3-4च्या दरम्यान लाईन खूप होती त्याच्यामुळे बघता आला नाही. आणि आम्ही सकाळी रूमवरून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे त्यांनी केली आणि आम्ही मंदिराकडे निघालो. हा मागील मोठा दरवाजा. आतमध्ये जाताना त्यांना जे गेट असते तिथून आत करायचं असतं आणि ती न्यारी असते. आम्ही आत प्रवेश केला. सकाळची जवळपास 5 ते 6 वाजेची तरंगले खूपच झोपलेले आहे. म्हणजे मंदिर आहे. खूप मोठा परिसरात पसरलेला आहे. आर्किटेक्चर आणि मंदिराच्या आतमध्ये जी देवी बसली आहे त्या देवीचं मुखातून जरी काही उलट किंवा पुलट निघाले असेल तरी तुम्हा सर्वसामान्य जनतेला माफी मागतो. मी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हा मंदिराची रचना आणि मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जितका मला दाखवता आलं मित्रांनो म्हणजे ब्लॉगच्या माध्यमातून तितकं दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण मित्रांनो आतमध्ये मंदिरामध्ये जास्त प्रमाणात कॅमेऱ्याचा वापर करण्यास बंदी आहे आणि जर तुम्ही बंदी घातली मोबाईल जप्त किंवा 500 रुपये दंड मंदिरवाले ते घेत असतात. मित्रांनो आम्ही मंदिराचे सर्व फोटोज वगैरे आणि सर्व फिरला आणि मग बाहेर आलो. हा नारायण आणि फार 70-75 हजार कमवून बसले तोपर्यंत. आम्ही ज्या कामासाठी आलो ओव्हर टाईमचं पैसे 20,000 मध्ये नाही परवडायचं. काय नसण्यापेक्षा बरं ना वर. आणि आम्ही निघालो आता आपल्या गावाच्या दिशेने. आम्ही 2:45ची आमची ट्रेन पकडली भंडार रोड गोंदियावाली आणि सरळ आपल्या गावी निघालो. मित्रांनो हा ब्लॉग थोडा बहुत का असेना तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांनो ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.